श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. उद्या आहे श्रावणी सोमवार, 5वा श्रावणी सोमवार आहे आणि उद्याच्याच दिवशी अमावस्या सुद्धा आहे. श्रावण महिन्यातली अमावस्या जी आहे ती पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी सोमवार आल्यामुळे ही सोमवती पिठोरी अमावस्या बनलेली आहे. आणि सोमवती अमावस्या म्हटली की आपण खूप सारे उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. तसंही अमावस्या तिथी ही पितरांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. पण सोमवती अमावस्या जी आहे तिचं महत्त्व काही वेगळंच आहे आणि ते महत्त्व लक्षात घेता आपण सर्वांनीच आपल्या घरामध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उपाय अत्यंत प्रभावी आहे. दही भाताचा उपाय जर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी कराल तर संपूर्ण पितृदोष आपल्या घरातले निघून जातील. बघा, आपल्या घराला बऱ्याच प्रमाणामध्ये पितृदोष जे आहेत ते लागलेले असतात. पहिल्या काळातील लोकांनी किंवा जुन्या काळातील लोकांनी काही जर सेवा केलेल्या नसतील किंवा त्यांना माहीत नसेल तर अशा वेळी हे पितृदोष जे आहे ते पुढच्या पिढीला असे लागत येतात आणि त्याचा त्रास जो आहे तो खूप होतो. म्हणजे घरामध्ये संतती प्राप्ती न होणं हे तर खूप मोठं पितृदोषाचं लक्षण आहे. त्याचबरोबर पितृदोष असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. आपल्याला घर घ्यायचं असेल तर घर होत नाही किंवा कोणत्याही कामाला जा, नोकरीविषयी काही कामाला जा की त्या कामामध्ये आपल्याला यशच येत नाही. यश येता येता राहतं. आपण बोलतो ना कधी कधी, अरे ते थोड्याच वेळेवरती होतं किंवा हे माझ्या आता हातात येणारच होतं, हे यश मला मिळणारच होतं, पण ते मिळालं नाही, अगदी थोड्यावरून गेलं, असं असतं ना. तर तेव्हा लागलेला असतो तो आपल्या घराला पितृदोष. मुलं बाळं न होणं, घरामध्ये लग्न न जमणं, एखादं मूल लग्नाला असेल आपलं आणि त्याच्या लग्नामध्ये खूप बाधा येणं, अशा गोष्टी ज्या आहेत अशा होत असतील तर आपल्या घराला 100% पितृदोष आहे हे आपण समजून घ्यावं. त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये यश न मिळणं, पैसा घरामध्ये न टिकणं हे पितृदोषाची लक्षणं असतात. तर असं जर तुमच्याही घरामध्ये होत असेल तर येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता. पण उद्याची अमावस्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर हा उपाय नक्की करा. तर आपल्याला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, उद्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला थोडासा भात बनवायचा आहे. भातामध्ये मीठ टाकायचं नाही. भात जो आहे तो साधा शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला कुकरमध्ये लावा, पातेल्यामध्ये लावा, कसाही चालेल न. त्याच्यानंतर आपल्याला हा जो भात आहे तो एका पुठ्ठ्यावरती टाकून घ्यायचा आहे. पुठ्ठा असेल तर पुठ्ठा किंवा एखादी तुमच्याकडे प्लास्टिकची किंवा जो कागदाची प्लेट्स असतात तर ती तुम्ही प्लेट घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपल्याला हा भात जो आहे तो काढायचा आहे. लक्षात घ्या, स्टील वगैरे स्टीलचे डब्बा किंवा मग स्टीलचा प्लेट वगैरे घेऊ नका. आपल्याला जो उपाय करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्लास्टिक किंवा मग पेपर असेल तर तो नक्की घ्या. त्याच्यानंतर काय करा, हा भात जो आहे तो त्याच्यावरती काढा. अगदी वाटीभर थोडासाच भात शिजवायचा आहे आपल्याला. अगदी वाटीभर भात होईल किंवा त्यापेक्षाही कमी झाला तरी हरकत नाही. त्याच्यानंतर हा भात आपण जो पुठ्ठा घेतलेला असेल किंवा काही कागद घेतलेला असेल त्याच्यावरती हा भात काढून घ्या आणि आपल्या घराची आपलं जे घर आहे त्याची दक्षिण दिशा जी आहे त्या दिशेला आपल्याला हा भात जो आहे तो ठेवायचा आहे. हा भात ठेवत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आहे. या भातावरती आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडंसं हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आपण हात जोडून दक्षिण दिशेकडे हात जोडून हा भात जो आहे तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवा. घरामध्येच ठेवायचा आहे पण घरातल्या दक्षिण दिशेला. तुम्ही तिथे टेबल खुर्ची वगैरे काहीतरी ठेवू शकता जर तुमची खिडकी वगैरे किंवा काही जागा नसेल तिथे ठेवायला तर अशा पद्धतीने तुम्ही खुर्ची वगैरे घेऊन ठेवू शकता त्याच्यावरती. आणि पितरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व पितृदोष जे आहे ते निघून जाऊ दे. माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करा. आणि त्याचबरोबर माझ्याकडून जशी तुमची सेवा होईल या अगोदर जर झाली नसेल तर मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. जशी तुमची सेवा मला करता येईल तशी मी सेवा इथून पुढे करत जाईल. फक्त माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची कमतरता भासू देऊ नका. भांडणं तणणं वादविवाद होऊन देऊ नका. पैशाची कमतरता भासून देऊ नका असं आपल्याला सांगायचं आहे. आणि मी तुमची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करेल हे सुद्धा त्यांना आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, थोड्या वेळेसाठी हा भात जो आहे तो आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामधलं जे बाथरूम आहे, लक्षात घ्या, बाथरूम जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा जिथून आपलं पाणी जातं तर त्या पाण्याच्या ठिकाणी सुद्धा पितरांचा वास असतो असं सांगितलं जातं. नंतर हा भात उचलायचा आणि हा भात जो आहे तो आपलं पाण्याचं जे ठिकाण असतं, बाथरूमचं पाणी जातं तर आतमध्ये बाथरूममध्ये आपल्याला हा भात जो आहे तो ठेवायचा आहे. हा भात ठेवायचा. त्याच्यानंतर त्या बाथरूममध्ये आपण पुन्हा जायचं नाही. म्हणजे ते पाणी नसावं त्या बाथरूममध्ये, सुकलेलं स्वच्छ केलेलं असं बाथरूम असावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा भात जो आहे
तो ठेवून द्यायचा आहे रात्रभरासाठी. हा उपाय करत असताना कोणीही आपल्याला काही विचारणार नाही किंवा टोकणार नाही, याची आपण खबरदारी घ्यायची आहे. घरातल्या व्यक्तींना जर तुम्ही हा उपाय करत आहात तर अगोदरच सांगून द्या की तुम्ही हा कशासाठी करत आहात, काय करत आहात. जर तुमच्या सासू वगैरे असतील किंवा घरामध्ये इतर व्यक्ती असतील तर ते मी तुम्हाला विचारत सुटणार की हे तुम्ही काय करताय, काय करताय, कशासाठी करते, हे अमावस्या आहे, असं आहे, तसं आहे. आपल्याला बरेच जण असतात विचारणारे. तर मग एकतर आपल्या घरातल्या लोकांना अगोदर कल्पना आहे की हा उपाय आपण पितृदोष घालवण्यासाठी करत आहोत. त्याच्यानंतर हा जो भात आहे तो तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये ठेवला की रात्रभर आपल्याला पुन्हा त्या बाथरूममध्ये जायचं नाही. दरवाजा बंद करून घ्यायचा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही जसं उठता तसं पहिल्यांदा बाथरूममध्ये जायचं आहे. बाथरूममधला हा भात जो आहे तो उचलायचा आहे आणि हा भात बाहेर एखाद्या ठिकाणी, अशा ठिकाणी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जर ठेवता आला बाहेर जाऊन तर अतिशय उत्तम. नसेल शक्य तर जिथे कुठे जागा मिळेल तर तिथे ठेवा, पण जिथे कुत्रा, गाय किंवा कोणताही प्राणी येईल तो हा दही भात खाऊन जाईल अशा पद्धतीने, अशा स्थितीमध्ये तो दही भात जो आहे तो तुम्हाला बाहेर नेऊन ठेवायचा आहे. बाहेर नेऊन ठेवत असताना देखील कोणी तुम्हाला बघणार नाही याची एक दक्षता घ्या. हा भात जर तुम्ही केळीच्या पानावरती काढला तरी सुद्धा चालेल किंवा पत्रावळी जी असते तिच्यावरती जर काढून ठेवलेला असला, म्हणजे सुरुवातीला जो आपण ठेवतो तेव्हाच तुम्ही पत्रावळीवरती जरी घेतला तरी सुद्धा हरकत नाही. पण नसेल तर तुम्ही एखादा कागद वगैरे पण वापरू शकता. अशा पद्धतीचा उपाय जो आहे तो पितृदोष घालवण्यासाठी प्रत्येक अमावस्येला लोक करतात, पण कोणी सांगत नाही आपल्याला. आणि मग आपल्याला वाटतं की आपल्यालाच का पितृदोष लागतात, आपण तर इतकं सारं करतो, आपण देवी देवतांचं इतकं करतो, तरी पण आपल्याच घरामध्ये का असं होतं. तर बघा, जितके देव महत्त्वाचे आहेत तितकेच आपले पितरसुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण त्यांचे दोष जे आहेत ते जर लागले ना तर देवांनी आपली कितीही साथ दिली तरीसुद्धा पितृदोष लागलेल्या घरामध्ये काहीच होत नाही. मग त्याच्यामुळे दोन्हींचेही आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. त्याचबरोबर दही भाताचे खूप सारे उपाय करू शकता तुम्ही. अजून दही भात जो आहे तो उद्याच्या दिवशी कावळ्याला खायला देऊ शकता. आपल्या मुलांवरून सुद्धा आपण दही भात उतरवून टाकू शकतो. उद्या सकाळी 12च्या आत आपल्या मुलांवरून प्रत्येक आईने दही भात जो आहे तो उतरवून टाका किंवा निस्ता भात जो आहे तो उतरवून टाका. मुलांना कोणाचीही नजर लागणार नाही, वाईट शक्ती त्यांच्यावरती काहीच जादू करणार नाही, काहीच होणार नाही त्यांना. आणि त्यांचा नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये राहील. नेहमी ते सकारात्मक विचार करतील, कोणत्याही प्रकारची नकारात्मक बाधा त्यांना होणार नाही. तर असा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता. आणि जो पहिला दही भाताचा उपाय सांगितला तो तर प्रत्येकाने नक्की करा. कोणत्याही प्रकारचे पितृदोष जर असतील तर ते आपल्या घरातले निघून जातील. आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती राहील. पैशांच्या संबंधित काही कामं असतील तर ते होतील आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. कारण आपण कष्ट तर करतो पण त्या कष्टाला यशच मिळत नसेल तर उपयोग होत नाही आणि लोक आपल्याला नाकारते म्हणतात किंवा आपल्याला काहीच जमत नाही असं म्हणतात. तर मग आपले कष्ट जे आहे ते फुकटचे वाया जातात. पितृदोष असेल तर हे असंच होतं आणि ते दोष निघून जावेत म्हणून हा प्रयत्न नक्की करून बघा. तुम्हाला नक्की याच्यामध्ये यश येईल. असे जे उपाय आहे ते प्रत्येकजण करतं, पण आपल्याला कधी कुणी सांगतं, कुणी सांगत नाही. पण आपल्याला जसे माहीत होतात ना तसे आपण करायला पाहिजे. कारण हे दोष आहेत हे घालवण्यासाठी थोडे ना थोडे प्रयत्न आपल्याला करावेच लागणार आहेत. आणि मनामध्ये तेवढी श्रद्धा पण असावी. म्हणजे उपाय करत असताना श्रद्धेने उपाय करा, नक्कीच ते सफल होतात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.